तर आज ना आपल्याला स्पेशल काहीतरी बनवायचे, त्यासाठी घेतले मी थोडंसं आलं, लसूण, जिरे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ. त्याच्यानंतर गव्हाचं पीठ घेतले 2 वाट्या मोठ्या वाटीनी. त्याच्यानंतर छोटी वाटी बेसन पीठ, थोडासा रवा, 2 चमचे रवा, त्यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप तुमच्याकडे जे काही आहे थोडंसं गरम करून मग त्याच्यानंतर टाकायचे. त्यानंतर थोडीशी हळद टाकली आहे, त्याच्यामुळे कलर एकदम छान येणार आहे आपल्याला. आणि 2 बटाटे जे आहेत ना, मोठेवाले बटाटे उकडून घेतलेत, त्याचं बारीक किस करून घेतले, तर ते घेतले. त्याच्यानंतर थोडेसे जिरे आणि थोडेसं धने पावडर. त्यानंतर जे आपण वाटून घेतलं होतं, जरासं मोठं मोठं वाटायचं, त्यामुळे टेस्ट लागतं. आणि कोथिंबीर आणि हा जो राहिलेला 2 उकडलेले बटाटे जे होते ते बटाटे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. तुमच्याकडे काय म्हणतात या पदार्थाला मला नक्की सांगा कमेंट करून. गोड आणि तिखट आपण दोन्ही बनवणार आहोत. याच्यामध्ये एक आयटम राहिलेला आहे, तो म्हणजे ओवा. तो ओवा आपल्याला हातावर थोडासा चुरून आपल्याला त्यात टाकायचंय आणि व्यवस्थित थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला असं घट्ट मळायचं, चपातीसारखं नाही तर घट्ट मळून घ्यायचंय. त्याच्यानंतर इथे आपल्याला चटणी बनवायची, त्यासाठी थोडंसं दही, हिरवी मिरची, शेंगदाणे, ओलं खोबरं घेतले आणि ते व्यवस्थित वाटून घेतले. त्याला जिरे आणि मोहरीची थोडीशी फोडणी दिली आणि गॅस बंद करून मग त्याच्यानंतर ते आपल्याला वाटण टाकून घ्यायचं. तिथं चटणी रेडी आहे. तोपर्यंत आपल्याला इकडे थोडासा गूळ घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये थोडंसं त्यामध्ये पाणी टाकायचंय. पाणी टाकून व्यवस्थित असं ते गूळ विरघळेपर्यंत आणि थोडंसं मीठ पण टाकायचंय. गूळ विरघळून घ्यायचा व्यवस्थित असा, काही पण त्याच्यामध्ये हे राहिलेलं नाही पाहिजे, सगळं व्यवस्थित विरघळून घ्यायचं. त्यानंतर जे गव्हाचं पीठ आहे 2 चमचे, 2 वाट्या, तर ते पीठ आपल्याला चमच्याने थोडं थोडं टाकून घ्यायचंय. त्यानंतर व्यवस्थित असं दुसरं एक्स्ट्राचं पाणी न घालता तेवढंच पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं. तिथं 2 लाट्या झालेल्या आहेत, तर व्यवस्थित चपातीसारख्या लाट्या अशा व्यवस्थित लाटून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवा आकार देऊ शकता, गोल जरी केलं तरी छान लागतं, पण मी ते कटच केलेलं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की फुगू नये, तर त्यामध्ये तुम्ही चाकूने किंवा फोर्क चमच्याने त्याच्यावरती ते नाही का कट मारू शकता. इथे मला फुगलेले आवडतात, पिले पण खातात, त्यामुळे मग मी असं फुलवून करत आहे. व्यवस्थित असं चांगलं डीप फ्राय करून घ्यायचं, व्यवस्थित छान तळून घ्यायचं. त्याच्यानंतर ते रेडी झालेलं आहे आपल्याला. आता दुसरं आपल्याला जे आहे ते जे आपण तिखट बनवलं होतं, तर ते आपल्याला व्यवस्थित असं पोळी लाटून घ्यायची आहे, चपाती सारखं सेम, पण त्याच्यापेक्षा पण एकदम पातळ, म्हणजे एकदम पातळ, एकदम कुरकुरीत आहे. पण त्यानंतर चाकूने असं व्यवस्थित त्याला डिश मारून घ्यायचं, त्यामुळे ते फुलणार नाहीत आणि एकदम क्रिस्पी होतील. जर तुम्ही तसेच टाकले तर ते फुलून एकदम मऊ पडतात. त्यामुळं असं आपल्याला त्याच्यावरती चाकूने मारून व्यवस्थित असं त्याला चांगलं तळून घ्यायचं, एकदम छान असं तळून घ्यायचं. ते व्यवस्थित असं तळून झाल्याच्या नंतर काढून घ्यायचंय. तर बघू शकता तळून एकदम क्रिस्पी मस्त झालेलं आहे आणि कलर पण खूप छान आलाय. तर तुम्हाला स्टोअर करून ठेवायचंय. तर तिखट तर त्याच्यामध्ये तुम्ही चाट मसाला वगैरे टाकून ठेवू शकता 8 दिवस, थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरून एकदम छान लागतं. तर इथे मी चटणी वगैरे ते सगळं खाण्यासाठी दिले पिल्यांना. गरम गरम खायला तर प्रचंड भारी लागतं. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. चला बाय, परत भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये.